शिंदे गटाकडनं हरीश साळवेंचा युक्तिवाद सुद्धा सुरू झालेला आहे। एकनाथ शिंदे यांची बाजू मांडतात हरीश साळवे, त्यांचा युक्तिवाद सुरू होत आहे। अभिजित आपल्याला त्याविषयीची माहिती देईल। अभिजित, नक्कीच अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो हरीश साळवे यांच्याकडून सुरू करण्यात आलेला आहे। त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 10 शेड्यूलनुसार जे तुम्ही म्हणताय की त्यांना अपात्रतेची कारवाई त्यांच्यावरती होऊ शकते, मात्र हा जो सगळा नियम आहे तो लीडरचा फ्लॉक आणि लॉक सिच्युएशनमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे ते असं म्हणतात की जर पार्टीच्या अंतर्गत लोकशाहीला जर धोका पोहोचलेला असेल आणि जर डिस्क्वालिफिकेशनमुळे तसं होणार असेल तर त्याला ती गोष्ट होणं चुकीचं आहे। एखाद्या पार्टीमध्ये जर एखाद्या नेत्यानं लीड करावं असं जर त्या पार्टीतल्या अंतर्गत आमदारांचं किंवा तिथल्या नेत्यांचं म्हणणं असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे असा सवाल जो आहे तो साळवेंनी कोर्टांसमोर विचारलेला आहे। म्हणजे स्पष्टपणे आता आपण इथं बघतोय की साळवेंनी याच गोष्टीवरती फोकस केलेला आहे की शिंदेंना वेगळा गट म्हणून मान्यता जी आमदारांनी दिलेली आहे किंवा खासदारांच्या कालच्या गटाला सुद्धा जी मान्यता मिळालेली आहे तर त्यानुसार शिंदे हे शिवसेनेचे एक मोठे नेते किंवा मुख्य नेते म्हणून समोर आलेले आहेत आणि तो वेगळा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे। एखाद्या नेत्यानं लीड करावा असा निर्णय जर त्या पक्षातल्याच नेत्यांनी जर घेतला असेल सर्वानुमते आणि ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे अशा नेत्यांनी जर घेतला असेल त्यात काय चुकीचं आहे असं हरीश साळवे आता कोर्टांसमोर विचारत आहेत। ज्ञानदा, बरोबर आहे, कारण हाच अतिशय महत्त्वाचा मुद्दा या संपूर्ण निर्णयामध्ये असणार आहे। शिंदे गटाकडनं हरीश साळवेंनी आपला युक्तिवाद सुरू केलेला आहे। जर पक्षाला दुसरा नेता हवा आहे तर त्यामध्ये गैर काय? एखाद्या पक्षातल्या काही आमदारांनी त्यांच्याकडे असलेली मेजॉरिटी दाखवली, बहुसंख्या दाखवली आणि त्यांनी त्यांचा वेगळा नेता निवडला तर त्यामध्ये गैर काय, चुकीचं काय, असा युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडनं केला जातोय। याविषयीचे आणखी अपडेट अभिजितकडनं आपण घेऊयात। अभिजित, साळवे अजून पुढे असंही म्हणतात ज्ञानदा की द मोमेंट यू गॅदर इनफ स्ट्रेंथ विदिन द पार्टी अँड स्टे विदिन द पार्टी, म्हणजे तुम्ही पार्टीमध्येच एक मोठ्या पद्धतीचा बळ स्वतःकडे घेता आणि पार्टीमध्येच राहता आणि ती ही पार्टी सोडत नाही, तो पक्ष तुम्ही सोडत नाही आणि त्यावेळेला तुम्ही हाऊसमध्ये म्हणता की आम्ही या पक्षाला काही पराभूत करू इच्छित नाही, म्हणजे आम्ही आमच्याच पक्षाच्या विरोधात उभे नाही आहोत, त्यावेळेला ते दॅट इज नॉट डिफेक्शन, म्हणजे ती काही अपात्रतेचं ही होऊ शकणार नाही, म्हणजे कसोटी होऊ शकणार नाही असं साळवेंचं म्हणणं आहे। डिफेक्शन कधी होते साळवे म्हणतात तर साळवे असं म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही एखादा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी करता आणि तुम्ही मूळ पक्षाच्या सोबत राहत नाही, म्हणजे एकनाथ शिंदेंनी जर शिवसेना सोडून भाजपशी हातमिळवणी केली असती आणि मूळ शिवसेनेसोबत ते राहिले नसते तर त्यांच्यावरती डिफेक्शनची कारवाई केली जाऊ शकत होती, मात्र या केसमध्ये त्यांना पक्षातूनच बळ मिळालेलं आहे, ते पक्षामध्येच आहेत, पक्षातले लोक त्यांच्यासोबत आहेत, त्यांनी पार्टी सोडलेली नाही, किंबहुना त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी मोठी बातमी, अत्यंत मोठी बातमी जी प्रेक्षकांना सांगतो की दुसऱ्या पक्षामध्ये सामील होणं म्हणजेच बंडखोरी असं हरीश साळवेंनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टात हा मोठा युक्तिवाद हरीश साळवेंकडनं केला जातोय। प्रशांत याबद्दलचे अपडेट देतात। प्रशांत, ज्ञानदा, या सगळ्यात कळीचा मुद्दा हाच आहे की शिंदे गटानं कुठलाही नवीन गट स्थापन केलेला नाही आणि त्याचंच कायदेशीरदृष्ट्या बचाव समर्थन जे आहे ते हरीश साळवे करतायत। त्यांचं म्हणणं आहे की डिफेक्शन म्हणजे पक्षांतर केव्हा होतं की जेव्हा तुम्ही तुमचा पक्ष सोडता, इथं तसं काही झालेलं नाहीये आणि त्यांनी पक्षांतर बंदी कायद्यातल्या त्या तरतुदींच्या वरती सुद्धा बोट ठेवलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की असं नाही होऊ शकत की जर त्याच पक्षातला एखादा नेता बहुमताच्या आधारावरती आपल्या नेत्याला आव्हान देऊ इच्छित असेल तर त्याला पक्षांतर बंदी कायद्यानं रोख का असावी, हा त्यांचा म्हणणं आहे की जर त्यांना दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाहीये पण बहुसंख्य लोक एकत्रित येऊन आपल्या पक्षामध्ये काही आवाज उठवत असतील तर ते लोकशाहीला धरून आहे आणि हाच सगळ्यात कळीचा मुद्दा असणार आहे, कारण शिवसेनेच्या या संपूर्ण बंडखोर आमदारांना दुसरा गट दुसऱ्या पक्षामध्ये जायचं नाहीये, त्यांना शिवसेनेतच राहायचं आहे आणि ते पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातनं वाचणार की नाही याच्यासाठी हा एक सगळ्यात कळीचा मुद्दा असेल की विलिनीकरणाचा पर्याय त्यांना मान्य करावा लागेल की आपल्याच पक्षामध्ये राहून त्यांनी लोकशाही दृष्ट्या हा आवाज उठवलेला आहे असं कोर्ट मान्य करेल आणि त्या दृष्टीनं हरीश साळवेंनी हे आर्ग्युमेंट जे आहे ते केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं आपल्याच पक्षामध्ये बहुमताच्या आधारावरती काही आवाज उठवणं हे पक्षांतर होऊ शकत नाही आणि त्या दृष्टीने त्यांचं आर्ग्युमेंट या ठिकाणी सुरू आहे। बरोबर आहे। अभिजितकडे काही अपडेट्स आहेत, आपण अभिजितकडे पण जातोय कारण कोर्टात युक्तिवाद सुरू झालाय, काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होत आहेत। अभिजित, साळवे असं म्हणतात की अँटी डिफेक्शन लॉ जो आहे तो सेल्फ ऑपरेटिव्ह आहे, त्याची कुठलीही पिटिशन सध्या समोर नाहीये। त्यावेळेला CJI जे आहेत आपले रमण्णा, त्यांनी न्यायमूर्ती रमण्णा यांनी इंटरजेक्ट केलं आणि ते म्हणाले की मला तुम्हाला ऐकायचं आहे सुरुवातीला, मात्र मला काही डाऊट्स आहेत, मी काय माझे कुठले मतं इथं प्रदर्शित करत नाहीये, पण ही एक सेन्सिटिव्ह केस आहे आणि त्यामुळे मी फक्त एक थॉट प्रोसेस शेअर करतो तुमच्याशी
त्यांच्याशी. त्यावेळेला सीजे असं म्हणतायत की आफ्टर रिमूव्हल ऑफ पॅरा 3 म्हणजे पॅरा 3 जो आहे 10 शेड्यूलमधला तो रिमूव्ह केल्यानंतर स्प्लिटची जी कन्सेप्ट आहे म्हणजे स्प्लिटची जी कन्सेप्ट आहे तीच जर रिकग्नाइज होत नसेल किंवा त्याला जर मान्यता नसेल कायद्यानुसार तर मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस नेमके काय असणार आहेत त्याच्याबद्दल साळवे असं म्हणतात की पॅरा 3 बद्दलचं जे आर्ग्युमेंट आहे तेच मूळ घोस्ट आहे अशा पद्धतीचा आर्ग्युमेंट जे आहे ते साळवेंनी केलंय आणि ते सीजेआयना असं सुचवत आहेत की तुम्ही पॅरा नंबर 2 सुद्धा त्यातला बघा. नेमके कायदेशीर बाबींचा इथं कीस पाडला जातोय. मात्र आपण जर लक्षात घेतलं तर हरीश साळवे यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा जो आहे ज्याच्यावरती फोकस केलेला आहे तो त्यांच्याकडूनचा जो मुद्दा आहे तो आहे की एखाद्या पक्षातला नेता आपल्या पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला जर आव्हान देत असेल आणि तेही बहुमताच्या जोरावरती आव्हान देत असेल तो स्वतःची पार्टी सोडत नसेल कुठल्या दुसऱ्या पार्टीशी हातमिळवणी करत नसेल तर ते डिफेक्शन होत नाही आणि हे पक्षांतर्गत लोकशाहीच्या मूल्यांना किंवा आधारावरती ते सगळं होत असेल तर त्याला डिफेक्शनचा कायदा लागू होत नाहीये. आणि आता पुन्हा एकदा हरीश साळवे जे आहेत ते युक्तिवाद त्यांनी चालू केलेला आहे. बरोबर आहे. सगळ्यामध्ये सीजीआय यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला की आमची एक शंका आहे, आम्ही कोणती टिप्पणी नाही करणार कारण हा सगळा राजकीय विषय आहे, पण एखाद्या पार्टीमध्ये जर स्प्लिट झालेली नाही बंटवारे के बिना व्हिप जारी होने का क्या परिणाम होगा असा प्रश्न सुद्धा कोर्टामध्ये उपस्थित सीजीआय यांच्या वतीनं करण्यात आलाय. हरीश साळवे युक्तिवाद करतात व्हिपचं उल्लंघन केलं असेल तर पक्षांतर बंदी कायदा लागू होतो असा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुरू आहे आणि पक्ष सोडला असेल तरच पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करता येते असं हरीश साळवेंनी म्हटलंय. अपडेट प्रशांत देतात. प्रशांत. ज्ञानदा अजून एक अत्यंत महत्त्वाचं आर्ग्युमेंट हरीश साळवेंनी केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळी मुख्यमंत्री राजीनामा देतात आणि नवीन सरकार बनतं त्यावेळी या सगळ्या अशा पद्धतीनं स्प्लिटचा विषय जो आहे तो वेगळ्या अँगलनं चर्चेला गेला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या या केसमध्ये असं झालं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर पुन्हा नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यावेळी वेगळं पाऊल उचलणं हे पक्षांतर ठरू शकत नाही कारण हे सगळे लोक जे आहेत ते बहुमतानं एक निर्णय घेत आहेत आणि बहुमताने निर्णय घेऊन त्यांनी सरकारसोबत राहण्याचा निर्णय जो आहे तो त्यावेळी घेतलेला आहे. त्यामुळं पक्षांतरबंदी कायद्या संदर्भातले जे सगळे विषय आहेत त्याचा कीस जो आहे तो या ठिकाणी पाडला जातोय आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा तोच आहे की 2/3 मर्यादा जी आहे ती लागू राहते की नाही की त्याचं उल्लंघन केल्यानंतर नेमकं अस्तित्व जे आहे ते काय असतं. स्वतंत्र पक्ष स्वतंत्र गट म्हणून त्यांना राहता येईल की केवळ विलिनीकरण हा एक पर्याय त्यांच्या समोर असेल हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी कोर्टामध्ये चर्चेला जातो. अभिजितकडे काही अपडेट्स आहेत. अभिजित. ज्ञानदा इथं पॅरा नंबर 2चा जो उल्लेख साळवेंनी केला होता तो त्यांनी वाचून दाखवलेला आहे. जर एखाद्या आमदाराने किंवा एखाद्या नेत्याने व्हॉलेंटरीली पार्टीची मेंबरशिप जी आहे ती गिवअप केली असेल किंवा व्हीपचा जर अनादर केला असेल तर ती कारवाई होऊ शकते असं हरीश साळवे म्हणतायत. आणि दुसरीकडे त्यांनी असं एक महत्त्वाचं विधान इथं केलेलं आहे. जर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा पदाचा राजीनामा दिल्यानंतर जर दुसरं गव्हर्नमेंट जर तिथं स्थापित होत असेल तर ते डिफेक्शन नाहीये म्हणजे कुठल्याही पद्धतीनं ते डिफेक्शन होत नाही. अजून एक थांबवते कारण साळवेंनी आणखी एक मुद्दा उपस्थित केलाय की पार्टीचा एक सदस्य म्हणून माझ्या लिडरशिप विरोधात माझ्या नेत्याविरोधात आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार मला आहे आणि आपल्या नेत्याविरोधात सर्वोच्च नेत्याविरोधात आवाज उठवणं म्हणजे अपात्रता ठरत नाही पक्षामधनं किंवा आमदार म्हणून सुद्धा. त्यामुळे हरीश साळवेंनी उपस्थित केलेला हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या व्यक्तीकडे 20 आमदारांपेक्षा सुद्धा अधिक आमदारांचा पाठिंबा नाही त्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदावरती कसं बसवून ठेवायचं अशा कुठल्या विश्वात आपण वावरतोय असा मुद्दा सुद्धा हरीश साळवे उपस्थित करतायत. अभिजित. त्याचबरोबर हरीश साळवेंनी हे ज्याला म्हटलेलं आहे की केवळ 20 आमदारांचा पाठिंबा असलेल्या माणसाला मुख्यमंत्री म्हणून कसं काय तुम्ही पदावरती बसू देतात. त्याच्यानंतर पुढे अजून एक हरीश साळवे मुद्दा मांडतात तो अत्यंत महत्त्वाचा आहे की पक्षाच्या आतमध्ये पक्षाच्या भूमिकेत राहून किंवा चौकटीत राहून जर तुम्ही नेत्याविरोधात आवाज उठवत असाल ती लक्ष्मण रेषा क्रॉस न करता म्हणजे की कुठल्याही पद्धतीने दुसऱ्या पक्षाची हातमिळवणी न करता पार्टी न सोडता ती लक्ष्मण रेषा क्रॉस न करता जर तुम्ही आवाज उठवत असाल नेत्याविरोधात तर ते डिफेक्शन ठरत नाही. ती कृती जी आहे ती डिफेक्शन ठरत नाही. इथं स्पष्टपणे एका पद्धतीनं हरीश साळवेंकडून प्रयत्न असा आहे की जी कृती एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या चौकटीत राहून केलेली आहे एक गव्हर्नमेंट उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर जे स्थापित केलेलं आहे ते गव्हर्नमेंट स्थापित केल्यानंतरची त्याला एक कायदेशीर प्रोटेक्शन
प्रोटेक्शन मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो हरीश साळवे यांच्या युक्तिवादामधून दिसून येतोय. त्यातले दोन महत्त्वाचे मुद्दे, एक तर हे डिफेक्शन नाही, स्प्लिट नाही, कारण आपल्या पक्षातल्याच संख्याबळाच्या जोरावरती एकनाथ शिंदेंनी ते त्या पदावरती दावा केलेला आहे. त्यांनी पक्ष सोडलेला नाही, पार्टी सोडलेली नाही, कुठलाही व्हीप जो आहे त्याचं उल्लंघन केलेलं नाहीये, पार्टीची मेंबरशिप गिवअप केलेली नाही. आणि दुसरं त्यांचं अभिजित, एक मोठी बातमी आपण सांगूयात. मोठी बातमी अशी की लक्ष्मण रेषेचं उल्लंघन न करता आवाज उठवणं ही बंडखोरी नाही, कारण शिंदे गटानं सातत्याने हेच म्हणलंय की आम्ही शिवसेना आहोत, आम्ही शिवसेनेसोबतच आहोत आणि शिवसेना म्हणूनच आम्ही आमची भूमिका मांडतोय. प्रशांत याबद्दलचे अपडेट देतील. प्रशांत. प्रशांत, हरीश साळवेंनी केलेला युक्तिवाद आहे की लक्ष्मण रेषेचं उल्लंघन न करता पक्षांतर्गत आवाज उठवणं ही काही बंडखोरी नाही, अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही, कारण शिंदे गटानं सातत्याने हीच भूमिका मांडली आहे की शिवसेना आम्हीच आहोत, आम्ही शिवसेनेचं कोणतंही उल्लंघन करत नाही, शिवसेनेच्या विरोधात जात नाही. प्रशांत. साहजिक आहे की जेव्हा हे सगळं बंडाचं स्क्रिप्ट लिहिलं गेलेलं असेल तेव्हा कायदेशीर सल्ले सुद्धा घेतले गेलेले असणार आहेत आणि याच सगळ्या गोष्टींचा विचार केला गेलेला असेल. कारण ही लक्ष्मण रेखा जी हरीश साळवे कोर्टामध्ये सांगतायत तर ही काय आहे? शिंदे गट पहिल्यापासून म्हणतोय की आम्ही कुठलीही पक्षविरोधी कारवाई केलेली नाही, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेतोय, आम्हीच खरी शिवसेना आहोत. तर हे सगळं जे स्क्रिप्ट आहे ते याच कायदेशीर तरतुदींसाठी आहे की त्यांना हे दाखवायचं आहे की आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या पक्षामध्ये आवाज उठवलेला आहे आणि त्यामुळं आमचं बंड जे आहे प्रशांत, आधी हायकोर्टात का दाद मागितली नाही? सरन्यायाधीशांची सगळ्यात पहिली टिप्पणी या संपूर्ण प्रकरणामध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली गेली, पण तुम्ही आधी हायकोर्टात का गेला नाही? प्रशांत, हाच मुद्दा पहिल्या सुनावणीच्या वेळेला सुद्धा उपस्थित झाला होता, सरन्यायाधीशांचा महत्त्वाचा मुद्दा की आधी उच्च न्यायालयात का गेला नाही, थेट सर्वोच्च न्यायालय का? नक्कीच. खरं तर अशा केसमध्ये सुप्रीम कोर्ट वारंवार हे म्हणतं की म्हणजे आधी हायकोर्टामध्ये याच्या संदर्भातले निर्णय व्हावेत. CJI रमण्णा यांची पीठावरनं पण हीच टिप्पणी होती की कर्नाटकच्या केसमध्ये सुद्धा त्यांनी हे सांगितलेलं होतं की अशा पद्धतीच्या केसेस पहिल्यांदा हायकोर्टामध्ये व्हायला पाहिजेत, पण तुम्ही थेट सुप्रीम कोर्टामध्ये आलात. तर त्याच्यावरती साळवेंनी असं सांगितलेलं आहे की डेप्युटी स्पीकर म्हणजे आपल्या केसमध्ये उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची कारवाई जी आहे ती त्यावेळी रोखणं तातडीनं हे खूप आवश्यक होतं आणि दुसऱ्या पक्षानं काही मागण्या अशा केलेल्या होत्या की ज्यामुळे आम्हाला तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये यावं लागलं. त्यामुळे एक प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये तातडीनं येण्याचं समर्थन जे आहे ते हरीश साळवेंनी या ठिकाणी केल्याचं दिसतंय. बरोबर आहे. हरीश साळवे यांच्या युक्तिवादातले मुद्दे आपण पाहतोय की कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे शिंदे गटाकडनं युक्तिवाद करतायत हरीश साळवे आणि त्यांच्या युक्तिवादातले प्रमुख मुद्दे आपण पाहतोय. व्हिपचं उल्लंघन केलं असेल तरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. पक्षाला जर दुसरा नेता हवा असेल तर त्यामध्ये चूक काय? पक्षाची लक्ष्मण रेषा न ओलांडता पक्षात राहूनच नेत्याविरोधात आवाज उठवणं ही बंडखोरी होत नाही, त्याला आपण अपात्रतेसाठी सिद्ध करू शकत नाही. पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जर तुम्ही सामील झालात, दुसऱ्या पक्षात गेलात तर ती बंडखोरी होते. यापूर्वी पक्षांतर्गत बाबीमध्ये कोर्टाचा हस्तक्षेप नव्हता, कोर्टानं कधी हस्तक्षेप केला नव्हता. पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यासाठी तक्रार आवश्यक असते असं सुद्धा साळवे म्हणतात. 10व्या सूचीचा इथे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, 10व्या सूचीनुसार कारवाईसाठी पक्ष सोडावा लागतो, जो पक्ष सोडलेला नाही शिंदे गटानं. अभिजित, आणि त्याचमुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरू शकतो की शिंदे गट सातत्यानं हेच म्हणते की आम्ही शिवसेना आहोत, आम्ही शिवसेनेसोबतच आहोत आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे नेतोय. त्यामुळे हा मुद्दा इथे खूप कळीचा मुद्दा ठरेल. नक्कीच अत्यंत कळीचा मुद्दा ठरू शकतो ज्ञानदा. त्याचं कारण असं आहे की पहिल्या दिवसापासून जे मुद्दे एकनाथ शिंदे मांडतायत, काल सुद्धा त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं होतं की मी फक्त मुख्यमंत्री झालेलो आहे, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, मी पक्षप्रमुख झालेलो नाही. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे आणि दुसरीकडे ते असं म्हणालेले होते की आमचा जो आमदारांचा जो गट आहे, जे 50 आमदार माझ्यासोबत आहेत, 51 आमदार, 40 आमदार शिवसेनेचे आणि 11 अपक्ष, तर आम्ही सगळे शिवसेनेसोबतच आहोत. दुसरीकडे 12 खासदारांचा जो गट आहे तो सुद्धा शिवसेनाच आहे. किंबहुना त्यांनी नवीन गटनेता फक्त आम्ही बदललेला आहे आणि तो साध्या बहुमतानं, म्हणजे काल रात्री 11:30 वाजता ज्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन आलं त्यावेळेला असं मानलं जात होतं की कलाबेन डेलकर धरून 19 आमदार आहेत, त्यामुळे 12 आमदारांच्या जोरावरती तसं होणं शक्य नाही. तर काल त्यांनी स्पष्ट केलं तिथे की आम्ही कुठलाही वेगळा गट स्थापन करत नाही आहोत.
जसं की इथं विधानसभेमध्ये त्यांनी सुद्धा वेगळा गट स्थापन केला नाही, तसं तिथं पण वेगळा गट स्थापन केलेला नाही. त्यांनी केवळ गटनेता बदललेला आहे आणि हरीश साळवे यांच्या युक्तिवादामध्ये स्पष्टपणे याच सगळ्या बाबींचा उल्लेख जो आहे तो प्रामुख्याने केलेला आपल्याला दिसतो आहे. त्यामुळं दोन गोष्टी ठसवण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदे गटाकडून होतोय. त्यातली पहिली गोष्ट जी आहे की आम्ही कुठलीही पक्षविरोधी कारवाई केलेली नाही, आम्ही पक्षीय लोकशाही अंतर्गतच आम्ही नेत्याला आव्हान दिलेलं आहे. आम्ही इथे एक वेगळं सरकार स्थापन केलेलं आहे जे लोकशाहीच्या मार्गानं केलेलं सरकार आहे. आम्ही डिफेक्शन केलेलं नाही, पक्षविरोधी कुठलीही कारवाई केलेली नाही. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती हरीश साळवेंनी इथं म्हटलेली आहे की 20 आमदारांचा पाठिंबा असलेल्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कसं काय रिस्टोअर करू शकता, असा सवाल सुद्धा त्यांनी तिथं विचारलेला आहे. त्यामुळे एका प्रकारे दोन मुद्दे दोन गटांकडून, म्हणजे स्प्लिटचा मुद्दा धरून अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल म्हणतात की यांना डिफेक्शनच्या कायद्यानुसार यांना अपात्र ठरवा, आणि इकडं एकनाथ शिंदे गटाकडून असा दावा केला जातो की आम्ही कुठल्याही पद्धतीने डिफेक्शन केलेलं नाही किंवा अपात्रतेची कारवाई करावी अशी कुठलीही कृती जी आहे ती आमच्याकडून झालेली नाही. आम्ही पक्षच म्हणून मुळात शिवसेना आहोत, आम्ही शिवसेना सोडलेली नाहीये. त्यामुळे हे लिगल बॅटल आहे, कायद्याचा किस जो आहे तो दोन्ही बाजूंनी पाडलेला जातोय. ज्ञानदा बरोबर. आणि या सगळ्यामध्ये सरन्यायाधीशांची आतापर्यंत एकच टिप्पणी आली की तुम्ही आधी उच्च न्यायालयामध्ये का गेला नाही, तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट दाद का मागितली, तर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आलो, असं हरीश साळवेंनी सांगितलंय. सुप्रीम कोर्ट परिसरातनं प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आता नेमकं काय घडतंय? थोडासा विलंब सुद्धा लागतोय संपूर्ण सुनावणीसाठी, प्रक्रियेसाठी. कोण युक्तिवाद करते सध्या? हरीश साळवेंचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे आणि गटाकडनं ज्या काही याचिका दाखल झालेल्या होत्या, तर आता म्हणजे दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत, तर काही याचिकांमधल्या मागण्या ज्या आहेत त्या आता म्हणजे अर्थहीन ठरतायत असं हरीश साळवेंचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं त्यांनी कोर्टाला त्या पिटिशन ज्या आहेत त्या वाचून दाखवलेल्या आहेत आणि त्यातले काही मुद्दे जे आहेत ते आता कसे लागू होत नाहीत, कारण दरम्यानच्या काळामध्ये फ्लोर टेस्ट झालेली आहे, नवीन सरकार अस्तित्वात आलेलं आहे. एक छोटीशी अपडेट मी सांगते की हरीश साळवेंनी आणखी काही कागदपत्र सादर करायला 2 दिवसांचा वेळ मागितलाय, पण तो वेळ मिळाला नाही, त्यामुळे सुनावणी आता थांबल्याचं कळतंय. प्रशांत, तुझ्याकडे याचे काही अपडेट्स आहेत का की वेळ मागितला जातोय हरीश साळवेंकडनं? नक्कीच हरीश साळवे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू युक्तिवाद करतायत. त्यांच्या युक्तिवादामध्ये काही अडथळे सुद्धा आलेले होते आणि त्यांचं म्हणणं हे होतं की काही याचिकांमधल्या मागण्या ज्या आहेत त्या आता अर्थहीन झालेल्या आहेत, कारण बऱ्याच राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या या काळामध्ये घडलेल्या आहेत. आपण जसं वारंवार सांगत होतो की सुरुवात अपात्रतेपासून झालेली होती, मग आता उपाध्यक्षांच्या विरोधातला अविश्वास प्रस्तावासारखा मुद्दा आहे की ज्याचा आता काही रिलेव्हन्स आहे की नाही, हे सगळे प्रश्न आहेत. आणि त्यामुळं हरीश साळवेंचं कोर्टाला म्हणणं होतं की काही याचिकांमधले मुद्दे जे आहेत ते अर्थहीन झालेले आहेत आणि त्या याचिका ते कोर्टाला वाचून दाखवत होते. याच्याशिवाय काही कागदपत्र सादर करायला सुद्धा त्यांनी वेळ मागितलेला होता, पण आता ही सुनावणी जी आहे ती या मागणीमुळे थांबलेली नाहीये, तर सुनावणी जी आहे ती अजूनही सुरूच आहे. अच्छा, अभिजित आपल्याला काही अपडेट देणार आहे? अभिजित, सुनावणी सध्या सुरू आहे पण साळवे थोडासा वेळ मागता आहेत. कागदपत्र सादर करण्यासाठी हा अवधी हवा असल्याचं हरीश साळवेंनी म्हटलंय. या अभिजित, संपूर्ण सुनावणीमध्ये आतापर्यंत कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत? 2 महत्त्वाचे मुद्दे ज्ञानदा, जसं मी तुला सांगितलं की एकनाथ शिंदे गटाकडून आम्ही कुठलंही डिफेक्शन केलेलं नाहीये, आम्ही मूळ शिवसेना आहोत, त्यामुळे आमच्यावरती अपात्रतेची कारवाईच होऊ शकत नाही आणि पक्षांतर्गत लोकशाहीला धरून आम्ही आवाज उठवलेला आहे आणि पक्षाच्या नेत्याच्या विरोधात कुठली कृती न करता लोकशाही अंतर्गत आम्ही मुख्यमंत्री पदावरती दावा करून एक वेगळं सरकार स्थापन केलेलं आहे. हे 2 मुद्दे जे आहेत ते एकनाथ शिंदे गटाकडून स्थापित करण्याचा प्रयत्न आहे, ठसवण्याचा प्रयत्न आहे सीजीआय आणि खंडपीठासमोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.